बेटावरती चाललोय. वाटा तुम्ही बघू शकताय कशा प्रकारच्या आहेत. पूर्ण आपण आता समुद्राच्या खाली उतरतोय. वर खाली अशी वाट. आजचा एक्सपिरियन्स थोडा वेगळा आहे पण खूप कमालीचा एक्सपिरियन्स असणार आहे. तर आपण जवळजवळ आता पोचत आलोय. तर समोर बघू शकताय, समोर जो दिसतोय ना थोडा भाग दिसायला लागला आपल्याला वाघवली बीचचा. तोच असणार आहे वाघवली बीच. आपल्याला तिथेच जायचं आहे. समोर एक डोंगर दिसतोय छोटा आडवा, तिथे आपल्याला जायचं आहे. अजून तरी नाही म्हटलं तरी ऊन जास्त असल्यामुळे आपल्याला चालायला थोडा प्रॉब्लेम होतोय. हा क्या बात आहे, कमाल व्ह्यू आहे पुढे. मला जवळ गेल्यावर दाखवेनच. आणि मी तुम्हाला सांगतो आपण त्या साईडने आलो. थोडंच अंतर झालं. समोर जो बरोबर तो भाग दिसतोय ना तिथेच आपल्याला जायचं आहे. तर फायनली तुम्ही पाहू शकताय आम्ही आता वाघवली बीचवरती आलोय. माझ्या पाठी पाहू शकताय तुम्ही सगळा हा अथंग समुद्र पसरला आहे. जेवढी नजर जाते ना तेवढा समुद्र आहे. पण जर मित्रांनो आम्ही या ठिकाणी आलोय तर आम्हाला एक प्रश्न पडला होता, तो म्हणजेच आम्ही आता पार्टी करणार आहोत तर गोडं पाणी इथे आम्हाला कुठे मिळणार. तर मित्रांनो या ठिकाणी जरी डोंगर असला, पुरा डोंगर असला आणि इकडे समुद्र आहे तरी सुद्धा एका ठिकाणी आहे इथे गोडा पाण्याचा स्रोत आहे. तर आपण तोच पाहणार आहोत. चला. तर आपल्याला या पाण्याच्या इथे येतं ना चप्पल मेन म्हणजे इथे काढायचं आहे. इथे आपण चप्पल घालू शकत नाही कारण या इथे पाण्याला निघल्या पाण्याच्या इथे या ठिकाणाला काय म्हटलं जातं. इथे आपल्या नवनाई पावलाचं जे मंदिर आहे, देवीची मंदिर आहे, तिथे आपला कळश म्हणजे ज्या वेळेला शिमगोत्सव सुरू होतो त्यावेळेला तिथे घेऊन जातात पाणी. जो कळशातून पाणी आहे ना ते इथून घेऊन जातात आणि तिथपासून आपल्याला शिमगोत्सव सुरू होतो. आणि हे देवीचं पाणी म्हणून इथे ओळखलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय हे एक महत्त्वाचं स्थान आहे, देवाचं स्थान आहे. तर मी आता रत्नागिरीतील मिऱ्या बंदरावर असणाऱ्या वाघोळी बीचवरती आहे. तर तुम्ही माझ्या पाठी पाहू शकताय इथे ना पाणी आहे, झेंडे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे इथे देवाचं स्थान आहे. तर मित्रांनो हे जे पाणी आहे ना हे पाणी 12ही महिने असतं. हा स्रोत कधीच आटत नाही. तर महत्त्वाचं काय माहिती आहे तुम्हाला, इथे जेव्हा नवलाई पावण्याचा शिमगा चालू होणार असतो तेव्हा इथून कळशातून पाणी घेऊन गेलं जातं आणि अभिषेक केला जातो आणि त्याच्यानंतरच रत्नागिरीच्या शिमगोत्सवाला सुरुवात होते. आणि इकडे पाहू शकताय आता आपल्या पार्टीला कधी सुरुवात झालेली आहे. तर बघूया काय काय तयारी झाली. आणि मला वाटतं कांदे एकदम कापून झालेले आहेत. आशिष कांदे आणि संकेत कांदे कापताना पाहायला मिळतो आपल्याला. आशिष अरे चेहऱ्यावर स्माइल तरी ठेव, पैसे देतो. आता जेवणाची तयारी झाली आहे आमची. जेवण चिकन बिकन झाले सगळं. थोड्याच वेळात आता पोटपूजा होणार आणि मग आम्ही जाणार अंघोळीला. निखिल कसं झालंय जेवण? भारी झालं जेवण, माहिती आहे आमचं जेवण तयार झालंय. आम्ही आता जेवणार आहोत. त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही आमची धमाल, मजा मस्ती जे काय एन्जॉय असणार आहे ती जेवण झाल्यानंतर.
एका साईडला समुद्र आहे, एका साईडला डोंगर आहे. आणि या साईडला इथेच जो मी मगाशी तुम्हाला पॉईंट दाखवला ना देवाच्या पाण्याचा, तो पॉईंट इथेच आतमध्ये. दिवसभराची मजा करून झाले, ऑलमोस्ट डन झाले. जेवण झालं एक नंबरमध्ये आणि आंघोळ करून पण झाले समुद्रात. ते सुद्धा आज जाम धमाल मजा मस्ती केली. आणि त्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहे सनसेट बघायला. तर हा सनसेटचा जो पॉईंट आहे ना तो डोंगरात आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं वरती चढून आता जावं लागतं आहे. निखिलला माहिती आहे, निखिल मागून येते, अर्धे लोक पुढं गेलेत. बघू आता वरती गेल्यावर काय आपल्याला व्ह्यू पाहायला मिळणार आहे, कारण हा कमालीचा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतच असेल. इथे आमच्या व्यतिरिक्त आज कोणच नाही. किती कमाल आहे ना, असं कधी वाटलं पण नव्हतं एका बेचवरती आम्हीच असू, ते सुद्धा आमचे मित्र. आणि बघू शकतो आपण या थोडासा हा टॉप व्ह्यू म्हणावा लागेल, जास्त असं नाही अजून टॉप व्ह्यूला आलो आपण त्या ठिकाणी येऊन पोचलो आहे. थोड्याच वेळात इथे ना आपल्याला मावळत्या सूर्याची रंगतदारी पाहायला मिळणार आहे. सूर्यास्त पाहिल्यानंतर असं वाटतंय की निळाशार समुद्रावर मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी जण चादरच पसरले. हा सोहळा साजरा करताना थंडगार वारा आणि खडकाला आदळणाऱ्या समुद्राच्या लाटांचा आवाज आणि ही कमालची शांतता इथे बसून अनुभवायला मिळत आहे. खूप वेळ वाट बघितल्यानंतर शेवटी आजच्या दिवसाचा सूर्यास्त झाला आहे आणि आम्ही सुद्धा निघालो आहे. खूप वेळ वाट बघितली सूर्यास्त व्हायची, आज आम्हाला बघायचाच होता. तर मग सूर्यास्त झाला आहे आणि आम्ही सुद्धा आता निघालो आहे घरी. खूप वेळ झाला, उशीर झाला आहे आज. चला बाय बाय. आजचा प्रवास, आजचा दिवस खूप छान होता. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू दे. भेटूयाच लवकरच पुन्हा एकदा अशाच एका नवीन प्रवासात.